नमस्कार, मी प्रियंका बनिया आणि आपण पाहतात प्रथम न्याय। आज आपण मीरा भाईंदरमधील सुभाषचंद्र बोस ग्राउंडच्या बाहेर आहे। आज इथे गटाई कामगार आमरण उपोषणाला बसले आहे। आपलं जे भारताचं संविधान आहे ते सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी बनलं आहे, पण या गटाई कामगारांना त्यांचा हक्क भेटत नाही। नेमका मुद्दा काय आहे, नेमकं काय होत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी बोलूया। सर, तुम्ही जे आमरण उपोषण करताय किती दिवसापासून सुरू आहे? कालपासून चालू आहे, आज दुसरा दिवस संपला आहे। या जो आमरण उपोषणाचा मुद्दा नेमका काय आहे? तुम्हाला एवढे दिवस झाले तुम्ही आंदोलन करत आहात। मॅडम, मागील 25 ते 30 वर्षापासून आम्ही मीरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात गटाई कामाचा व्यवसाय करतो आहे। आमचे समाज बांधव जो 350 ते 400 लोक विविध ठिकाणी कामं करत आहेत आणि कुठेतरी त्यांचा विकास व्हावा या कामासाठी ते महानगरपालिकेकडे परवाना मागत आहेत, जेणेकरून परवाना मिळाला म्हणजे ते उद्योग वाढवून त्यांचा मुलाबाळांचा सगळ्यांची प्रगती करू शकतात। परंतु या सगळ्यात महापालिका परवाना थांबवून आमच्या विकासात अडथळा निर्माण करत आहे आणि या कामासाठी आमच्या संघटना 15 ते 20 वर्षापासून महानगरपालिकेत नेहमी धरणं आंदोलनं उपोषणं करत आहे आणि त्यांच्याकडनं आम्हाला उत्तर मिळतात की देऊ करू, याच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही हातात। परंतु आता खूपच लिमिटच्या बाहेर गेल्यामुळे आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत बळीराम इंगळे साहेब यांनी निर्णय घेतला की मी आता आमरण उपोषण करणार आणि जोपर्यंत समाजाच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत आणि समाजाला रोजगार भेटणार नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही। मग हे माहिती झाल्यावर आम्ही पण त्यांना समर्थन केलं आणि त्यांच्या मागे उभे राहू। तुम्ही या गोष्टीची शासनाकडे एक पत्र देऊन तक्रार केली की नाही? आम्ही वेळोवेळी तक्रार केली आहे, पाठपुरावा केलेला आहे। आमच्याकडे तसे पोच आहेत, प्रशासनाने आम्हाला दिलेले उत्तर आहेत आणि आम्ही त्यांना दिलेले अर्जाचे सगळं काही आमच्याकडे आहे। प्रशासनाचं उत्तर काय आहे तुमच्यासाठी? आधी तर आम्हाला ते सांगत होते की मिळेल, देऊ 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी, असे करून आम्ही पण आशावादी होतो। परंतु मागील आठवड्यात आम्हाला प्रशासनाने उत्तर दिलं की महानगरपालिका क्षेत्रात गटाई कामगारांसाठी जागाच उपलब्ध नाही आहे। त्यांचं हे उत्तर ऐकून आमच्या पायाखालची जमीन हादरली आणि कुठेतरी आम्हाला असं जाणवायला लागलं की आता आम्ही उद्ध्वस्त झालो। जर शासन सांगतं आहे की आमच्याकडे जागा नाही आहे, याचा अर्थ आम्ही बसतो ती जागा ते हिसकून घेतील आणि आम्ही त्यांच्याकडे जागा मागतच नाही आहे। मागील 25-30 वर्षापासून आम्ही त्या विविध क्षेत्रामध्ये एका गटाराच्या कोपऱ्यावर आमचा व्यवसाय घेऊन आम्ही धंदा करतो आहे। आम्ही फक्त त्यांच्याकडे परवानगी मागतो आहे, जागा ऑलरेडी आमच्याकडे आहे। आम्ही नवीन कुठे जागा मागत नाही की नवीन रोड बनला आणि त्या रस्त्यावर आम्हाला जागा द्या। आम्ही 20 वर्षापासून 25 वर्षापासून गटाई कामगार तिथे व्यवसाय करतो आहे। फक्त आमचं म्हणणं एकच आहे की आज आम्ही झोपड्यामध्ये करतो आहे, अंधारात धंदा करतो आहे। जर आम्हाला परवाना भेटला तर आम्ही तिथे व्यवस्थित वीज जोडणी करून घेऊ, काही मशिनरी ठेवू आणि आपल्या देशाचे पंतप्रधानांनी मागच्या वर्षी सांगितलेलं की विश्वकर्मा योजना राबवली जात आहे देशात। त्या अंतर्गत आमच्या गटाई कामगारांना पण सामावून त्यांना नवीन सामग्री दिली जाईल आणि त्याच्यात त्यांना उद्योग मोठा करण्याची संधी दिली जाईल। परंतु जर आमच्याकडे आसराच नसेल, निवाराच नसेल, व्यवसाय करण्यासाठी लाईट नसेल, बंदिस्त स्टॉल नसेल, तर आम्ही कुठे तो उद्योग करायचा? उघड्या रस्त्यावर तर आम्ही मशिनरी ठेवून व्यवसाय करू शकणार नाही। आज आम्ही हाताचे बूटं बनवतो, चप्पल बनवतो, त्यासाठी मशिनरी लागते, कारण आता जमाना सगळा फिनिशिंगचा आला आहे। पहिले आमचे हाताची चप्पल वाकडी तिकडी असायची, लोक घ्यायचे, आज फिनिशिंग शिवाय घेत नाही। फिनिशिंगसाठी मशिनरीची गरज आहे। आमची एक मागणी अजून आहे, संत रविदास भवन, कारण की मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आमची वर्षानुवर्षापासून मागणी आहे, आम्हाला संत रविदास भवन बनवून मिळावा, जेणेकरून त्यात आमचे काही कार्यक्रम असतात किंवा आमच्या संतांची काही माहिती असते ती तिथे एकत्र करून पुढील पिढीपर्यंत पोचवली जाईल। आम्ही संत रविदासांची जयंती बनवतो, त्यासाठी आम्हाला हॉल उपलब्ध होत नाही। जर भवन निर्माण झाला तर तिथे आम्ही जयंती, भव्य दिव्य जयंती साजरी करू शकतो। त्यानंतर गुरु रविदासांचे साहित्य आहे जे खूप पुरातन आहे, परंतु ते समाजापर्यंत पोचत नाही आहे। भवन निर्माण झाल्यानंतर ते साहित्य समाजापर्यंत पोचेल, शहरातील लोकांपर्यंत पोचतील। जे वाचनाचे उत्सुक लोक आहेत, साहित्याचे उत्सुक लोक आहेत, त्यांच्यापर्यंत पण गुरु रविदासांचे साहित्य पोचतील, ह्या भावनेने आम्ही रविदास भवनाची मागणी करत आहोत।
जर प्रशासनाने तुमच्या या गोष्टींवर लक्ष दिलं नाही तर हे उपोषण अजून किती दिवस चालणार आहे? तुमचा काय इशारा असणार आहे प्रशासनाला? आमचा इशारा आहे की आमचा अंत प्रशासनाने पाहू नये. आता आमच्या अध्यक्षांशी आमचं बोलणं झालेलं आहे, जे उपोषण करते आहे, तर त्यांनी ठाम निर्णय घेतला की माझा जीव गेला तरी मी उपोषण सोडणार नाही. आणि आम्ही त्यांच्या निर्णयावर आम्ही पण सगळीजण ठाम आहोत. आता जर त्यांनी प्रशासनाने जर लवकर मान्य नाही केलं तर मग समाज याच्या पुढचा पाऊल टाकण्यासाठी विवश आहे. जसं की तुम्ही उपोषणाला बसले आहात, तर प्रशासन जे तुमच्याकडे लक्ष देत नाही आहे, गेले कित्येक वर्ष झाली प्रशासन असं पण लक्ष देत नाही आहे, तर आता नेमकं तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आमरण उपोषण हे शेवटचं पाऊल आहे. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार. आणि बघूया प्रशासन पण किती दिवस असून आमचे अंत पाहतोय ते. हा आमचा संविधानिक अधिकार आहे. खरं तर ही अशी गटाची काम करणारी लोकांची लोकसेवक आहेत. लोकांच्या तुटलेल्या चपला किंवा मोडलेल्या छत्र्या किंवा स्कूल बॅग्स वगैरे अशा रिपेरिंगची छोटी छोटी कामं करणारी लोक आहेत. त्यांचा संविधानिक अधिकार ते मागतायत शासनाकडे, आणि तो त्यांचा अधिकार पण आहे की तुम्ही आम्हाला आमचा अधिकार द्या, आम्हाला रीतसर बसण्यासाठी आमच्याकडून तुम्ही फी घ्या आणि आम्हाला परवानगी द्या, हेच मागणी करतात आहे. जागा त्यांच्याकडे उपलब्ध नाही हे त्यांनी जे उत्तर दिले ते अगदी चुकीचं आहे. 15 ते 20 वर्षापासून ज्या जागेवर ते बसतात आहे, प्रत्येक नाक्यावरती ते सेवेकरी बसलेले आहेत, त्यांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे. तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे. बिना परवाना आणि विना सगळ्या कितीतरी फेरीवाले किंवा कितीतरी बेकायदेशीर गोष्टी आज मीरा भाईंदर शहरामध्ये आहेत. ते तर परवानगीसुद्धा मागत नाहीत. आम्ही तर परवानगी मागून तिथे बसतो आहे, तर ते पण त्यांना द्यायला होत नाही. या शहरातले विकासक म्हणजे बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर यांना रोजगार दिला जातो, परंतु या गटाई कामगारांना देखील रोजगार दिला जात नाही. असं का? तर एकी साईडला प्रधानमंत्री आपल्या गटाई कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत, आपलं राहणीमान उंचावं गटाई कामगारांचं याच्यासाठी, आणि दुसरीकडे संविधान विरोधी आयुक्त जे आहेत हे त्याच्या विरोधात काम करत आहेत. या गटाई कामगारांना उद्ध्वस्त करायचं काम करत आहेत. आज एवढे गटाई कामगार, उद्या सहपरिवार आम्ही इकडे सगळे बसू आणि आम्ही पण बघू की आयुक्त किती दिवस वाट बघतात आमच्या अंताची. तुम्ही जे आपले मीरा भाईंदरचे आयुक्त आहेत त्यांच्याशी बोललात का या सगळ्या गोष्टीवर? मीरा भाईंदरच्या आयुक्तांशी आम्ही वारंवार बोलतोय. आम्ही पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे. त्यांनी वारंवार एवढंच सांगितलं की मी करतो, मी बघतो, पण त्यांच्याकडे आमच्याकडे बघण्यासाठी वेळ नाही आहे. त्यांच्याकडे बिल्डर्स लोकांना NOC देण्यासाठी वेळ आहे, कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी वेळ आहे, बाकीच्या सर्व गोष्टींसाठी वेळ आहे, पण आमच्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आहे. खरं तर हे संविधान विरोधी आयुक्त आहेत. यांना काही गरीब लोकांशी पडलेली नाही आहे. त्याच्यामुळे आज मीरा भाईंदर शहरामध्ये आम्ही अक्षरशः आम्हाला लाज वाटते की आम्हाला उपोषणात बसावं लागतं. आमच्या बाबासाहेबांनी संविधान लिहून आम्हाला अधिकार देऊनसुद्धा हे अधिकार आम्हाला हे आयुक्त देत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक शिकवण होती की ते नेहमी जे दलित समाज आहेत, जे खालच्या पातळीचे जे समाज आहेत, ते त्यांच्यासाठी नेहमी उभे राहायचे. तर आत्ता तुम्हाला म्हणजे तुम्ही जे गटाई कामगार आहात, तुम्हाला कोणत्या नेत्यांचा किंवा कोणत्या मोठ्या व्यक्तीचा सपोर्ट आहे का? नाही, आता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आहेत. त्यांच्याशी पण आम्ही बोलतो, तेही आम्हाला सहकार्य करतात आहे. पण कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्राला आणि आपल्या केंद्र सरकारला कळालं पाहिजे की इथले आयुक्त हे संविधान विरोधी आहेत, आणि मग त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहे. हा आयुक्त कसा आहे हे लोकांना कळावं यासाठी आम्ही उपोषणाला इथे बसलेलो आहेत. आणि आमच्या मागण्या हे पूर्ण होणारच, हे नाही होणार अशातला भाग नाही. जोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे तोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार याचा आम्हाला विश्वास आहे. जे तुमचे उपोषण करता आहेत त्यांची जी तब्येत आहे ती खालावली आहे, तर जर त्यांची तब्येत अजून जास्त खालावली तर या गोष्टीला कारणीभूत कोण असणार आहे? ह्या आयुक्तच कारणीभूत असणार आहे, कारण ते मागण्या पूर्ण करत नाहीत. 15-20 वर्षापासून आम्ही रीतसर त्यांना परवानगीसाठी आम्ही रीतसर पत्रव्यवहार करतो आहे, आंदोलनं करतो आहे. आंदोलन झाल्याने त्यांनी आम्हाला उत्तरं दिलेली आहेत. 1 महिन्यात करतो, 2 महिन्यात करतो, आमच्याकडे लेखी उत्तर आहेत त्यांची, पण तरीसुद्धा त्यांनी ते केलं नाही. आता गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांनी स्टॉल धोरण 2024 राबवलं. त्याच्यामध्ये सर्वांचे अर्ज मागवले. अर्ज मागवल्यानंतर आता त्यांचं उत्तर आहे की आमच्याकडे जागा उपलब्ध नाही. म्हणजे तुम्ही देतो पण बोलताय आणि आज बोलताय की सर्व झाल्यानंतर काम 1 वर्षानंतर की आमच्याकडे जागा पण उपलब्ध नाही. जागा आम्ही तुम्हाला मागतच नाही, जागा ऑलरेडी आमच्याकडे आहे, आम्ही बसतोय 15-20 वर्षापासून. मग याचा अर्थ तुम्हाला त्या जागेवरून आम्हाला तिथून उठवायचं आहे.
आम्हाला तिथून उद्ध्वस्त करायचं असं तुमचा काहीतरी प्लॅन आहे असं आम्हाला वाटतं. जर तुमच्या या मागण्या आयुक्तांनी ऐकल्या नाहीत तर यापुढे तुम्ही कोणाकडे जाल आणि तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आमचं पुढचं पाऊल असेल, यापुढे आम्ही आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही भेटणार आणि आमच्या या मागण्या त्या नक्कीच पूर्ण करणार. कारण अतिशय प्रेमळ आणि आमचे लाडके मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे आम्ही जाणार आणि त्यांच्याकडे आम्ही दाद मागणार या गोष्टीसाठी. आणि या आयुक्तांची आम्ही कंप्लेंटसुद्धा करणार की असे आयुक्त आम्हाला मीरा भाईंदरमध्ये परत कधी देऊ नका म्हणून. जसं की आपण यांच्याशी संवाद साधला आहे, जे गटाई कामगार आहेत त्यांच्यासाठी जी राखीव जागा आहे ती मीरा भाईंदरमध्ये आहे, परंतु जे आपले मीरा भाईंदरचे आयुक्त आहेत ते त्यांना परवाना देत नाही आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 20 ते 30% लोकांना या जागा दिल्या गेल्या आहेत, परंतु बाकी लोकांचं काय? बाकी लोकांचा रोजगार कसा चालणार, त्यांचं घर कसं चालणार? तसेच या लोकांची अजून एक मागणी आहे, पंतप्रधान जी घरकुल योजना आहे त्यामार्फत या ज्या गटाई कामगार आहेत यांना घरं दिली जावी. तसेच ह्यांचा जो गटाई कामगारांचा जो रोजगार आहे तो कमी आहे. पाहत रहा प्रथम न्याय. मी प्रियंका बनिया, कॅमेरामॅन रफिक खान सोबत.